मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण एका ठिकाणी चाललं तर पांडू तुम्हाला सांगेल. नमस्कार मंडळी. तर आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कपल आणि फ्रेंड लोकांना घेऊन जाऊ शकता. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. आणि तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की तुमचं जे आम्हाला प्रेम भेटते, तुम्ही जे आम्हाला सपोर्ट करताय, तर असंच कायम सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, तर चला आपण जाऊया आपल्या प्लेसवरती. नक्कीच एन्जॉय करतात. चला. तर मित्रांनो, आलोय आता जवळ आपण. इथून आता एक 4-5 किलोमीटरचा रोड राहिलाय. जवळ गेल्यावर तुम्हाला दाखवतो मग आपण. Stay tuned. तर भावांनो, आपण आलेलो आहे स्ट्रीट ऑफ युरोपमध्ये. इथं तुम्ही कपल सोबत आणि आपल्या फ्रेंड लोकांसोबत चेक करण्यासाठी येऊ शकता. प्रॉपर डेट प्लॅन करू शकता. इथं डेच्या टायमिंगला बरेच शॉप बंद असतात, पण तुम्ही नाईटच्या टायमिंगला सगळे शॉप तुम्हाला ओपन मिळणार. तर आपण बघूया इथले रिव्ह्यूज कशी काय काय नाही ते तुम्हाला दाखवतो आता कुठं काय काय ते बघा पूर्ण आणि कसं प्लॅन करायचं यायचं. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर आपण बघूया. या ठिकाणी तुम्हाला खूप सारे कॅफेज वगैरे मिळतील. खूप सारे शॉप्स आहे, जसे की कपड्यांची शॉप्स पण आहे. तुम्हाला चांगले क्लॉथ्स वगैरे तुम्ही तिथे घेऊ शकता. एक प्रॉपर डेट प्लॅन तुमचा इथं होणार. व्ह्यू पण एकदम एस्थेटिक आहे. तुम्ही येणार बघणार इथं तुम्हाला नक्कीच भारी वाटेल. हो, ते शॉपिंगसाठी पण ऑप्शन्स आहेत, खाण्यासाठी पण ऑप्शन्स आहेत, फिरण्यासाठी पण खूप काय बघण्यासाठी. आणि खास करून माझे फोटोशूट तुम्ही इथं भारी करू शकतात. इकडं बघा, आता इथं सगळं तुम्हाला पुढची जागा दाखवतो. इथं सगळं सिटिंग एरिया आहे. तुम्ही इथं बसून काही पण जे पाहिजे तुम्हाला ते खाऊ शकतात. मस्त मस्त फोटो काढू शकतात. तुम्हाला दाखवतो आता पुढं. हा सगळा सिटिंग एरिया आहे. इथं तुम्ही बसून मस्त वेगळी काढू शकतात. वर असं आहे पूर्ण, म्हणजे पूर्ण असे लेन्सच आहेत. अख्खी एकदम मोठा एरिया आहे. म्हणजे असं नाही की एवढंसंच आहे, असं नाही का, पूर्ण हा एरिया आहे असा. सगळीकडं जवळजवळ 200 ते 300 शॉप्स असतील. वर पण आहे इथं, असं वर पण तुम्ही जाऊ शकता. ते ब्रिज टाईप पण आहे आणि खालून पण जाऊ शकता चलत चलत. म्हणजे असं डबल तीन ब्रिज आहेत, म्हणजे 3 मजली आहे प्रॉपर. आपण वरच्या एखाद्या पूलवर पण जाऊन बघू की वरून कसा व्ह्यू येतोय. फोटोशूटसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. आता ही दुसरी लेन आहे, आपण तिकडनं आलतो. ती पहिली लेन होती. इकडं ह्या साईडला इकडं खाण्याचा सेटिंग एरिया होता. तर आपण इथं पहिल्या मधल्यावर चाललो आहे आता इथं. तर तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो कसा येतोय खालचा. मस्त आहे, म्हणजे एकदम चिल क्लासी लुक, रेट्रो टाईप. हा बघू शकता तुम्ही वरून असा खाली व्ह्यू आहे. तर मध्ये असा ब्रिज आहे. तुम्ही इथं रील्स फेमस झालते ना ब्रिजच्या शक्यतो जास्त रील्स फेमस होतात इथं. खालून असं वर पण एक हे, आणि त्याच्या वर पण एक अजून एक ब्रिज आहे. तर तिन्ही ब्रिजवर जाऊ आपण. आणि असेच ह्या ठिकाणी ज्या जसे ब्रिज आहेत तसेच त्या ठिकाणी पण तसे, त्या तिकडे पण तसेच सेम ब्रिज आहेत. तर भावांना आपण इथं चाललो होतो. तर एक त्या ठिकाणी आपले भाऊ म्हणजे जे फिरायला आलेले आहेत त्यांना आपण विचारूया की त्यांना प्लेसबद्दल नक्की काय वाटतं. हो, तो भैया आपके यहाँ पे आए, आपको कैसे लग रही है? बहुत अच्छा व्यू है, हो, नाइस है, नाइस प्लेस है, डेकोरेशन बहुत अच्छा है इधर का। हाँ और कपल के साथ आ सकते हो आप, हाँ घूमने फिरने ठीक है, कितना और अच्छा है। हाँ। और तो खाने के लिए क्या भैया क्या? बोल रहे हैं कि आप कपल के साथ प्लान बनाओ, कपल के साथ आओ, व्यू भी आपके यहाँ का बहुत अच्छा है, खाने के लिए भी आपको बहुत सारे ऑप्शन अवेलेबल है यहाँ पे। तो भैया तो अपने फ्रेंड के साथ आए हैं, तो आप भी आओ
आप ही यहाँ पे घूमो फिरो देखो ऐसा ही बस हाँ एन्जॉय करो चॅनल सबस्क्राईब ओके ठीक आहे. थँक्यू तर भाऊ इथं आपण असा व्ह्यू बघता बघता पाडू त्यांच्याकडून ते सबस्क्राईब करून घेतोय, तेवढेच आपले सबस्क्रायबर पण वाढतात. तर खरंच भारी म्हणजे भारी एकदम. येऊ शकता तुम्ही, फिरण्यासारखं खूप आहे, बघण्यासारखं पण खूप आहे. असं वाटतं की कुठेतरी बाहेरच आलो आपण. अख्खे टेल लॅम्प्स वगैरे एकदम प्रॉपर बलून टाईप हे एरिया आहे. तर भावांनी पण आपल्याला सबस्क्राईब केलंय, भावांनी पण केलंय. हा तर आपण या साईडने एंट्री मारली होती, इथून आपण आतमध्ये आलो होतो आणि इथून खालून आपण आतमध्ये आलतो असं. आणि इकडे सरळ आलं की ही पहिली लेन आहे. पहिली लेन, ह्याच्या शेजारी दुसरी लेन, ही पहिली, ह्याच्या शेजारी दुसरी. इथं शेजारीची एक सोसायटी पण आहे खूप मोठी. आणि इथं बघू शकता खूप म्हणजे मोठी आहे लिफ्ट आणि अख्खी काचीची. आता आपण वरच्या फ्लोअरला जाऊ आणि वरच्या फ्लोअरला जाऊन पण थोडंसं एक्सप्लोअर करू. पांडू फिरतोय आपला मजेत. तिकडनं जायचं का? ठीक आहे चल. हा तर त्या लिफ्टच्या साईडने तुम्ही आले इकडं सरळ सरळ वरच्या फ्लोअरवरून, तर तुम्ही इकडे सरळ सरळ गेले तर फुल खाण्याचा एरिया इकडं पाहू शकता तुम्ही मस्तपैकी. पांडू भाई फुल हवेत, खतरनाक दिसतोय भाई. निळा निळा शर्ट, काळा काळा गॉगल. हे बघा इथं आलो आपण सरळ, अख्खा प्रॉपर खाण्याचं सिटिंग एरिया आहे. तुम्ही खाली बसून इथं साईडनी इकडून सगळे म्हणजे सगळ्या दुकानातून ऑर्डर देऊन आपण तुम्हाला जिथं बसायचं तिथं बसून तुम्ही खाऊ शकतात. आणि इकडं पाहिलं तर इथं एकदम प्रॉपर मोठी स्क्रीन आहे. प्रॉपर मॅच वगैरे असेल तर त्या टायमिंगला तर फुल गर्दी असते इथं. हे वॉल बघू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर पेंटिंगने ते कलर केलेले आहे. इथं तुम्ही थांबून पण एक मस्त मस्त फोटो काढू शकतात. जाऊ लिफ्टमध्ये, जाऊ लिफ्टमध्ये. मस्त झाडा डायरेक्ट पिस्ता घेतला का? हा तर आपण आता सेकंड फ्लोअरवर आलो. आता आपण आता लिफ्टमध्ये सेकंड फ्लोअरचे आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता की काय व्ह्यू दिसतोय, काय आणि तुम्हाला सांगायचं असं की या स्ट्रीटला मिनी युरोप पण म्हणतो. मी खूप जणांच्या करून ऐकले याला मिनी युरोप असे म्हणतात. तर कपल जाण्यासाठी बेस्ट जागा आहे. माझ्यापर्यंत तरी मी तुम्हाला सांगते बेस्ट जागा एकदम. तुम्हाला व्ह्यू असं कुठे नाही मिळणार ना, तुम्हाला कुठल्या सिंगल कॅफेमध्ये मिळणार. तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन आहेत की तुम्ही कुठल्या पण एका ठिकाणी जाऊ शकता, तिथे वेगवेगळे फूड एन्जॉय करू शकता. आता सध्या स्ट्रीट खूप बंद आहे, तर आम्ही तुम्हाला फूडचा पण ब्लॉग रिव्ह्यू दिला असता, पण सध्या आम्ही ते नाही करू शकत. बाकी तुम्ही व्ह्यूचा आनंद घ्या, व्ह्यू बघा एकदम म्हणजे अस्थेटिक वाईब. तर तुम्हाला म्हणून सांगितलं खूप सारे कपल येतात जे फोटोशूटसाठी येतात. फोटोशूट पण खूप सारे कपल करतात. आम्ही फक्त कपल आलेले ते फोटोशूट वगैरे करतायत. तर तुम्ही पण या, इथं फोटो होऊन जाऊ द्या आणि आपल्या इंस्टा स्टोरीला लावा. तुम्ही पण आणि मेन्शन करा आम्हाला, मेन्शन करा रिअल लाईफ डायरी. इथं चालू आहे म्हणजे फोटोशूट पण वगैरे चालू आहे तिथं नाही. स्टेअर केस इकडनं आपण पण इकडं दुसरं लिफ्ट पण आहे. आणि हा वर पण जाऊ शकतो, वर टेरेस आहे. वर पण जाऊन एक लुक घेऊ मस्तपैकी. आणि भेटले कोण तर त्यांचे बाईट्स पण घेऊ. आवडणं आपण आता तिसऱ्या फ्लोअरवर आलोय. खालून इथून तुम्ही बघू शकता मस्तपैकी आहे. खूप फिरण्यासारखं खूप जागा आहे एकदम म्हणजे नाही का कडक. म्हणजे असं नाही की बोर होईल तुम्हाला, बोर तर अजिबात नाही होणार. इकडे वर तर मस्त व्हेज वगैरे रेस्टॉरंट, नॉन व्हेज, व्हेजिटेरियन सगळे रेस्टॉरंट. याच्यावर पण जाऊ शकतो आपण. काय खरंच म्हणजे भारी आहे, एक नंबर. असं वाटतंय ना की इथंच जावंच नाही कुठं. बरं भारी. तू खालून बघू शकतो तुम्ही. आणि जर आपण 1 2 3ऱ्या मजल्यावर आता असला मस्त व्ह्यू येतोय ना खरंच भाई की भारी वाटतंय. मला जे दिसतंय ना आम्हाला, तुम्ही व्हिडिओमधून तुम्हाला किती कळत असेल काय सांगता येत नाही, पण आम्ही जे फील करतोय ना आम्हालाच माहिती. मस्त आहे. तुम्ही खरंच या, नक्की या. फॅमिलीसोबत या, नाही तर कपल या, फ्रेंड्स या, कसे पण या, पण एकदा या. आणि जर आले ना तुम्ही तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. इथं आता रॅन्डम पीपल्स पण आहेत, वाटलंच तर आपण त्यांच्याशी पण एकदा इंटरॅक्ट करू. वर ओपन टेरेस आहे, म्हणजे इथं वरच्या साईडला ना थोडंसं हे आपलं काय म्हणतात मोकळं आहे. तर फोटो काढा, बसा, चिल करा, मस्त की बोला. आणि समोरच्या साईडला बघू शकता. आणि हा मेन पॉईंट म्हणजे रात्रीचा 4 5 आलो 4 5 6 वाजताचा जो व्ह्यू येतो ना भाई, तो भाई नाथ खुळा खरंच.
पांडू विचारतोय त्यांना. तर आपण त्यांना विचारूया काही प्रश्न, त्यांचं उत्तर सांगतील की त्यांना स्ट्रीट बद्दल कसं वाटलं. तर तुम्ही फर्स्ट टाइम आले तिथे? हां फर्स्ट टाइम आली. तर कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी? चांगलं वाटलं. मोठी आणि काय म्हणजे काय सांगशाल आपल्याला नाही का? इथं फिरायला वगैरे चांगलं आहे, फोटोशूटसाठी चांगलं आहे, नंतर कपलसाठी बी चांगलं आहे. जर का मी तुम्हाला म्हणजे 10 पैकी किती रेटिंग करणार तुम्ही आता? 10 पैकी 10 झाली. 10 पैकी 10. भावांनी 10 पैकी 10 केले. भावांना तो प्लेस आवडत आहे, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. असेच नवीन प्लेस आम्ही तुम्हाला दाखवत राहू. भावांनी आम्हाला सबस्क्राईब केले. भाऊ कुठून आले? भाऊ भोसरीवरनं आलेत. तर आता हे भोसरी तर जवळच आहे तुमचा. हां बस. तुम्ही पण या, तुम्ही पण नक्कीच बघा. ते भाऊ पण आले होते, लांबून आले, ते पण भोसरीवरून आले. तर आम्ही तुम्हाला जेव्हा कुठल्या प्लेसवरती नेतो तर आम्ही रॅन्डम लोकांना पण विचारतो की तुम्हाला कसं वाटलं तो प्लेस. तर त्यांची पण तुम्हाला कळणार की नाही प्लेस एकदम चांगला आहे. आणि मी स्वतः सांगतो, मी सुद्धा या प्लेसला फर्स्ट टाइम आले. मी पण first time आलो. क्वालिटी आहे, खरंच या, खरंच बघा. नाही म्हणजे खरंच भाई क्वालिटी, खरंच क्वालिटी आहे. रॅन्डम चॅनल दाखवणार तर क्वालिटी दाखवणार. आपण तर ओरिजिनल दाखवतो रे. चॅनलचं नावच रॉ आहे, वर पण जाऊ शकतो तुम्ही. आता इकडे थोडेसे खाण्याचे पॉईंट्स आहेत, ते पण तुम्हाला थोडंसं दाखवतो. मस्तपैकी असं आस्थेटिक कॅफे, बसून वगैरे मस्त क्लिप्स येतील, तुमचे फोटो वगैरे पण भारी येतील. वर इथं बिअर वगैरे, वाईन वगैरे सगळं भेटतं. वर पण इकडे सिटिंग एरिया आहे. आता आपण दुसऱ्या साईडला आलो, इकडे राईट साईडला. या पण ठिकाणी बघू शकता तुम्ही, एकदम मस्त आहे वातावरण आणि एकदम चिल. इथं तुम्ही खाली बघू शकता स्नोकर पूल पण आहे. तुम्हाला स्नोकर वगैरे घ्यायचं असेल ना, थांबा मी झूम करून दाखवतो तुम्हाला. दिसत असेल तुम्हाला ते ग्रीन टेबल. स्नोकर म्हणजे प्ले एरिया पण आहे, तुम्ही मस्त चिल करू शकतात, बोलू शकतात नाही का. आणि हे बघा, वरून आपण आलेलो होतो मागाशी, तिथं थांबलो होतो, आता वरच्या फ्लोअरवर आलोत, एकदम लास्ट फ्लोअरला. खालून तुम्ही बघू शकता, मिनी युरोप म्हणतात याला. खरंच असते. आणि खूप, आणि असं नाही की थोडा एरिया आहे, हा जवळजवळ ना खूप मोठा एरिया. आता रील वगैरे पाहिले होते आम्ही, तर त्यात एवढं वाटत नव्हतं की एवढा मोठा एरिया असेल, पण नाही खरंच ना. आता इकडं खरंच म्हणजे खूप मोठा एरिया आहे. पार तिकडनं आपण आलोय, तिकडनं वरून फिरून एकदम सापशिडी सारखं, शिड्या वगैरे एकदम असं वाटतं की बाहेरच आहेत, बाहेरच्याच कंट्रीमध्ये. एकदम हायजीन वगैरे एकदम प्रॉपर. आणि हिरवळ बघू शकता तुम्ही, म्हणजे ग्रीनरी पण एकदम बेस्ट, टॉप नॉच. वर काय कॅफेचं काम पण चालू आहे. आता इथं पण कॅफे बनतायत एकदम. अजून ते तर कॅफे बनलं तर अजून भारी वाटतं. तर मित्रांनो आलोय आता बाहेर, आता काहीतरी खाऊ पिऊ, जाऊ मग घरी. आता स्ट्रीटचं काय असं टायमिंग वगैरे नाही की यावेळेस बंद असं तसं, चालूच असतं. कधी पण तुम्ही येऊ शकतात. 11 वाजता चालू होतं, रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं. हा तर मित्रांनो आता चाललोय आपण. झाला मस्तपैकी तुम्ही सिनेमॅटिक वगैरे एन्जॉय केले असते. कसं वाटलं ते पण सांगा. तुम्हाला स्ट्रीट कशी वाटली, आज कसं बरं झालं, एवढी गर्दी नव्हती. कधी पण या तुम्ही. संध्याकाळचा व्ह्यू पण तुम्हाला भारी मिळणार, सकाळी तुम्ही आलात तर तुम्हाला भारी मिळणार. आणि कपलला मी सांगतोय की तुम्ही कुठं जायचं प्लॅन बनवता. गर्लफ्रेंड एक बोलती, बॉयफ्रेंड एक बोलतो की आता इथं जायचं की तिथं जायचं. या एकदा इथं फिरा, बघा. खाणं पण इथं एकदम चांगलं आहे. बाकी गोष्टी पण तुम्हाला व्ह्यूज पण चांगले इथं मिळणार. किंवा फोटो मेन म्हणजे की गर्लफ्रेंड म्हणते की यार तुम्हाला फोटोच काढत नाही. चांगले फोटो काढा, खुश करा तिला. आधी तर नाराज केलं ते एकटे येऊन करणार, आता तुम्ही खुश करा त्यांना कोणाला? मित्र लोकांना. आता तुम्ही काही वेगळं समजू नका. तुम्ही वेगळं नका समजू. तर आता चाललं, खरंच मस्त जागा आहे. या तुम्ही खुश करा, आम्ही जाऊ. आणि मेन म्हणजे एक प्रो टिप देतो तुम्हाला. तुम्ही ना कधी माहिती आहे का, 4-4:30ला इथं टच पाहिजे तुम्ही. म्हणजे कसं तुम्हाला सनसेट पण मिळेल, लाईट पण असेल, नॅचरल लाईट पण असेल, फोटो पण बाहेर येतील आणि मस्त होईल. सगळे रात्री सगळे शॉप पण उघडे होतील. एक प्रो टिप म्हणून 4 ते 5 वाजता या तुम्ही इथं. तुम्हाला सांगतोय, आता आम्ही जर खाऊन घरती जाणार, तुम्हाला असे नवनवीन प्लेस आम्ही दाखवणार, नवनवीन आम्हाला चॅलेंज येणार, तुम्हाला सांगणार प्रत्येक गोष्टी. आम्ही ऍक्च्युअल तुम्हाला व्ह्यू दाखवणार, त्या लोकांना पण विचारणार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट आम्हाला मिळतोच आहे. फॅमिली हळूहळू आपली वाढते. असं लागते, मेहनत लागते. भावांनो, लाईक शेअर सबस्क्राईब करा मेन गोष्ट नसतो. ठीक आहे, मग भेटू पुढे. बाकीच्या लोकांना पण शेअर करा, जे फिरण्यासाठी प्लेस बघतायत. तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि परिवारासोबत, मित्रांसोबत आणि कपल गोष्टी इथं या, एकदा व्हिजिट करा. ठीक आहे, चला भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि लवकरच आपला पुढचा ब्लॉग पण येऊन जाईल. तर असंच तुम्ही चॅनलला प्रतिसाद देत राहा. ठीक आहे, चला
बाय बाय गाईज, तुमचा दिवस शुभ जाऊ. हो